Hello students, let us start lesson number 23, The Two Merchants of Seri. Seri it is a name of a city and merchants म्हणजे व्यापारी. Once upon a time, in a place called Seri, there lived a merchant. He went from town to town selling pots and pans and other things made of brass and tin. He traveled every day with another merchant who also sold brass and tinware. But this other man was greedy. When he sold something, he sold it at a very high price. But when he bought something, he tried to give as little as possible. आता या लेसनमध्ये आपण एक स्टोरी बघणार आहोत आणि या स्टोरीमध्ये टू मर्चंट्स आहेत. टू व्यापारी आहेत आणि ते कुठे राहत आहेत? सेरीमध्ये. तर ते काय करायचे की त्यांच्याकडचे पॉट्स आणि पॅन्स म्हणजे भांडी कशाची बनलेली होती? ब्रास आणि टीनची. हे धातू आहेत. तर ब्रास म्हणजे आपण त्याला मराठीत पितळ म्हणतो आणि टीन म्हणजे त्याला आपण कलही लावलेली भांडी म्हणतो. तर अशी भांडी ते एका शहरातून दुसऱ्या शहरात विकायला जायचे. आणि त्यातला जो एक व्यापारी होता तो कसा होता? ग्रीडी म्हणजे खूप लोभी होता. आणि तो काय करायचा? तो जेव्हा काही विकायचा तर तो खूप हाय प्राईसला म्हणजे खूप जास्त किमतीला विकायचा आणि जेव्हा तो काहीतरी एखाद्या माणसाकडून विकत घ्यायचा तर त्याला तो खूप कमी पैसे द्यायचा. When the two merchants went into a town, they divided the streets between them. Each one went up and down the street he had chosen, calling tinware for sale, brass for sale. People came out to their doorsteps and bought or traded with them. Only after one merchant had finished his business on that street did the other one made his rounds there. आणि त्या मर्चंट्सना असं ठरवलेलं होतं की जेव्हा म्हणजे दोघंही एकाच वेळेस त्या टाउनमध्ये जाणार नाहीये तर एकाचं तिथला ट्रेडिंग तिथला व्यापार संपला की दुसरा जाणार आहे. मग ते काय करायचे की जेव्हा शहरात जायचे विकायला तर लोक डोअर स्टेप्स म्हणजे लोक बाहेर येऊन त्यांच्याकडून काहीतरी विकत घ्यायचे किंवा त्यांना काहीतरी विकत द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. इन दोज डेज people did not always use money to buy things. Sometimes they exchanged things of the same value. आणि आता ही स्टोरी जेव्हा घडलेली आहे तेव्हा काय व्हायचं की आपण जेव्हा आता एखादी वस्तू घ्यायला जातो तर आपण प्रत्येक वेळेस पैसेच देतो. पण तेव्हा काय करायचे की जर पैसे नसतील तर समजा त्यांनी 10 रुपयाचा एक पॉट घेतलेला आहे पण त्यांच्याकडे 10 रुपये नसतील तर तेवढाच व्हॅल्यूचा त्यांच्या घरात असलेली नको असलेली एखादी वस्तू ते त्यांना द्यायचे. In one house there lived a poor old woman and her granddaughter. The family had once been rich, but now the only thing they had left of all their riches was a dish made of gold. However, the grandmother did not know it was a golden dish. The dish stood on a shelf among the other pots and pans and was not often used. आणि आता आपल्याला अजून एक कॅरेक्टर सांगितलेलं आहे या स्टोरीमधलं. ती कोण आहे? एक ओल्ड वुमन आणि तिची ग्रँड-डॉटर म्हणजे आपण नात म्हणतो की त्या म्हातारीची नात असते तिच्याबरोबर. आणि ते एकेकाळी म्हणजे ते कधीतरी ते खूप रिच होते म्हणजे काय श्रीमंत होते पण आता ते श्रीमंत राहिलेले नाही आहेत. मग त्यांच्याकडे काय आहे? आता एक डिश आहे आणि ती कशाची आहे? सोन्याची आहे, गोल्डन डिश आहे. पण ती जी आजी आहे ग्रँडमदर आहे तिला ते माहिती नाहीये की ती डिश सोन्याची आहे. आणि ती जी डिश होती ते कधी वापरत नव्हते. नाउ द ग्रीडी मर्चंट पास्ड धिस हाऊस कॉलिंग बाय माय वॉटर जार्स, बाय माय पॅन्स, बाय माय टिनवेअर. द ग्रँड-डॉटर सेड, ओ ग्रँडमदर, डू बाय समथिंग फॉर मी. आणि एखादा आपण मार्केटमध्ये जर तुम्ही गेला असाल तर मार्केटमध्ये पण बघा व्यापारी त्यांचा जो माल आहे त्याची जाहिरात करत असतात की या आमच्याकडे ही वस्तू छान आहे, या आमच्याकडे ही वस्तू कमी किमतीची आहे. तसं हा व्यापारी ओरडत चालला होता की त्याच्याकडे काय काय विकायला आहे. तर या आजीबाईंची जी नात आहे ग्रँड-डॉटर आहे ती काय म्हणते आजीला की आजी माझ्यासाठी काहीतरी घे ना त्याच्याकडून. माय डिअर सेड द ओल्ड वुमन, वी आर टू पुअर टू बाय एनिथिंग.
आय हॅव नॉट एनिथिंग टू ट्रेड इव्हन. मग ती आजी काय म्हणतीये की आपण खूप पुअर आहोत, म्हणजे खूप गरीब आहोत, की आपल्याकडे त्याच्याकडून काही घ्यायला पैसे पण नाही आहेत आणि आपण त्याला कुठल्या वस्तूच्या बदल्यात आपल्याकडची वस्तू पण देऊ शकत नाही. लेट अस सी पेज नंबर 55. ग्रँडमदर सी, I have found this old dish among other pots and pans on the shelf. We don't ever use it. Can we trade this? Perhaps the merchant will take it and give us something nice for it. मग आता ती नात जी आहे ती आजीला काय म्हणतीये की अगं मला ही एक डिश सापडली म्हणजे आपल्याकडे आहे ती आपण वापरत नाही, मग आपण काय करूया, ही डिश त्याला देऊया आणि त्याच्याकडून काहीतरी छान घेऊया. The old woman called the merchant and showed him the dish, saying, "Will you take this, sir, and give the little girl here something for it?" मग आता त्या आजीनं ऐकलंय त्या नातीचं आणि तिनं त्या मर्चंटला बोलवून सांगितलेलं आहे की हे बघा, ही आमच्याकडे एक डिश आहे, तर तुम्ही ही डिश घ्याल का? The greedy man took the dish and scratched its side with a needle. He came to know immediately that it was a golden dish, but he wanted to get it for nothing from the old woman. So he said, "What is this worth? Not even a copper coin." He threw the dish on the ground and went away. The crafty merchant was planning to come back after some time and buy the dish for a few copper coins, as if doing a great favor to the old lady. आणि हा जो मर्चंट आहे तर तो कोणता आहे? ग्रीडी मर्चंट आलेला आहे पहिल्यांदा तिथं. तर त्यानं काय केलेलं आहे की ती डिश आहे ती थोडीशी स्क्रॅच केली आहे त्याच्या निडलनं, सुईनं, आणि त्याला ते कळलेलं आहे की ही कशाची डिश आहे? सोन्याची डिश आहे, पण त्यानं ते दाखवलेलं नाहीये. तो काय करतोय? नाटक करतोय आणि म्हणतोय की या डिशला तर कोणी तुम्हाला 1 रुपया पण देणार नाही, आपण असं मराठीत म्हणतो की खूपच कमी किमतीची आहे तसं. आणि तो काय करतोय? ती डिश खाली फेकून देतोय आणि त्याला असं वाटत असतं की आता आपण परत यावं थोड्या वेळानं आणि थोडेसे काहीतरी पैसे देऊन ती गोल्डन डिश परत घ्यावी. आणि ते कसं करणार आहे तो? की ॲज ही डुईंग फेवर टू द ओल्ड लेडी, म्हणजे जणू काय त्या ओल्ड लेडीवर तो उपकारच करतोय त्याच्याकडे, म्हणजे तिला असं तो जाणून देतो की या डिशला काहीच किंमत नाहीये, तरी पण मी तुला थोडे पैसे देतोय. कारण की तो कसा असतो? ग्रीडी आणि क्राफ्टी. क्राफ्टी म्हणजे कसा? कनिंग, धूर्त, लोकांना फसवणारा, अप्रामाणिक. After a while, the honest merchant finished the rounds of his streets and entered the street where the old lady lived. He passed her house calling, "Buy my water jars, buy my tinware, buy my brass." आणि आता दुसरा मर्चंट आलेला आहे. तो कसा आहे? ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, आणि तो पण असा ओरडत चाललाय त्याच्याकडच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या लोकांनी घ्याव्यात म्हणून. आणि त्यानं काय केलेलं आहे? म्हणजे तो आता त्यांच्या त्या आजीबाईंच्या घरावरून चाललेला आहे, समोरून चाललेला आहे. The little girl heard him and begged her grandmother to see what this merchant would give for the dish. आणि बेग म्हणजे काय? रिक्वेस्टेड, की त्या मुलीनं आजीला रिक्वेस्ट केली की आपण आता या मर्चंटला विचारूयात ना की तो काय देतोय. "My child," said the grandmother, "the merchant who was just here threw the dish on the ground and went away. I have nothing else to offer in trade." त्याच्यावरती आजी म्हणते, अगं पण तू बघितलंस की नाही की त्या मर्चंटनं कशी ती डिश फेकून दिली, मग आता आपल्याकडे काहीच नाहीये परत त्याला द्यायला. "But grandmother," said the girl, "this one looks pleasant. Ask him. Perhaps he will give us something for it." आणि ती जी नात आहे ती काय म्हणते, ती मुलगी, की अगं हा जरा प्लीझंट, म्हणजे हा जरा चांगला दिसतोय मला मर्चंट, त्या मर्चंटपेक्षा, तर आपण त्याला विचारून बघूया. परहॅप्स म्हणजे कदाचित तो आपल्याला काहीतरी देईल. "Call him then and show it to him," said the old woman. मग ओल्ड वुमन म्हणते, ठीक आहे, बोलव त्याला. As soon as the merchant took the dish in his hands, he knew it was of gold. Immediately he said, "This is a golden dish. It is." आणि आता जेव्हा त्या मर्चंटनं, या ऑनेस्ट मर्चंटनं ती डिश घेतलेली आहे, तेव्हा त्याला कळालंय की ही डिश सोन्याची आहे, म्हणून तो काय त्यांना सांगून टाकतोय की ही डिश सोन्याची आहे. नाव लेट अस सी पेज नंबर 53.
इट इज वर्थ मोर दॅन ऑल माय मनी अँड ऑल माय वेअर्स. आय विल ब्रिंग इनफ मनी टुमॉरो अँड देन बाय इट फ्रॉम यू. वेअर्स म्हणजे काय, त्याच्याकडचं जे सगळं सामान आहे, पॉट्स आहेत ते. तो म्हणतोय की या गोल्डन डिशची किंमत खूप आहे, की ती माझं सगळं सामान किंवा माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्याही पेक्षा ती जास्त आहे. म्हणून मी काय करतो, दुसऱ्या दिवशी उद्या येतो आणि ती तुमच्याकडून घेतो. The old woman was greatly surprised. She was impressed by the honesty and goodness of the merchant. Take this dish and give me the money tomorrow, she said. आणि त्या आजीबाईंना या मर्चंटचा प्रामाणिकपणा आवडलेला आहे, म्हणून ती काय म्हणते, ठीक आहे, तुम्ही ही डिश घेऊन जावा आणि पैसे आम्हाला उद्या द्या. The honest merchant kept all his wares and money with the old woman and took the dish. He left himself only enough money for the boat ride that he had to take on his way back. आणि या ऑनेस्ट मर्चंटनं काय केलंय, ती आजी जरी तसं म्हटली तरी त्यानं त्याचा सगळा माल आणि पैसे तिच्याकडे ठेवलेत आणि तो डिश घेऊन चाललेला आहे. आणि त्याच्या घरी जायला त्याला बोट राईड म्हणजे कदाचित त्याला होडीतून जावं लागत असेल, मग तेवढेच पैसे त्यानं आपल्याबरोबर फक्त घेतलेले आहेत. आफ्टर सम टाइम द ग्रीडी मर्चंट वेंट बॅक टू द हाऊस व्हेअर ही हॅड सीन द गोल्डन डिश अँड सेड, ब्रिंग दॅट डिश टू मी अँड आय विल गिव्ह यू समथिंग फॉर इट. आणि आता थोड्या वेळानं तो ग्रीडी मर्चंट तिथं आलेला आहे आणि तो काय म्हणतोय की आणा ती डिश, मी घेतो तुमच्याकडून. नो, सेड द ग्रँडमदर, यू सेड द डिश वॉज वर्थलेस, but another honest merchant has paid a great price for it, so I gave it to him. You should not try to take advantage of the poor and needy people. What could the greedy merchant say? He paid the price for his dishonesty and greed. आता जेव्हा हा मर्चंट परत आलेला आहे ग्रीडी, त्याला ती जी आजीबाई आहे ती काय म्हटलेली आहे की तू तर म्हणाला होता ती डिश कशी आहे, वर्थलेस म्हणजे तिला काहीच किंमत नाहीये, तू तर खोटं बोलला होतास आणि तू खरं तर अशा गरीब लोकांचा, नीडी पीपल म्हणजे ज्यांना गरज आहे अशी लोक, त्यांचा खरं तर तू त्यांना फसवतोयस, तू असं करू नकोस. मग त्याच्यावर त्या मर्चंटला काय बोलावं सुचलेलंच नाहीये आणि त्याच्यामुळं डिसऑनेस्टी म्हणजे अप्रामाणिकपणामुळे त्याला ती गोल्डन डिश मिळालेली नाहीये. तर आपण पण या लेसनमधून एक लेसन घेऊ शकतो आणि तो कोणता, की आपण ही खोटं बोलायचं नाहीये, कोणाला फसवायचं नाहीये. नाउ लेट अस सी द एक्सरसाइज. क्वेश्चन 1, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. क्वेश्चन 1 जो आहे तर तिथं 5 वर्ड्स दिले ते तुम्हाला कॉपी करायचे. क्वेश्चन 2, राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथं काही अपोजिट वर्ड्स आहेत तर त्याचे तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे, विरुद्धार्थी शब्द. क्वेश्चन 3, फाइंड द नेम्स ऑफ द फॉलोइंग मेटल्स फ्रॉम द लेसन. इथं आपल्याला कोणते मेटल्स दिलेले आहेत, बी, टी, जी आणि सी वरून स्टार्ट होणारे ते लिहायचे आहेत. क्वेश्चन 4, रीड अलाउड द कॉन्व्हर्सेशन्स इन द स्टोरी. इनॅक्ट द स्टोरी. आता ही जी स्टोरी आहे ती तुम्हाला प्रेझेंट करायची आणि त्यासाठी तुम्ही त्यांचे डायलॉग्स लिहून काढायचे आणि मग ती प्रेझेंट करायची आहे. क्वेश्चन 5, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी. तर या लेसनमधून मी जसं म्हटलं की आपण एक लेसन घेतलं आहे, आपल्याला एक काहीतरी शिकवण मिळाली, तर ती कोणती आहे. In this way we have finished the lesson and its exercise 2. Thank you.